जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 15वा आत्मदशक समास चौथा शाश्वत ब्रह्मनिरूपण नाम। श्रीराम समर्थ। पृथ्वीपासून जालिय झाड्य, झाडापासून होती लांकड्य, लांकड्य भस्मून पुढ्य, पृथ्वीच होये। श्रीसमर्थ म्हणतात की पृथ्वीपासून झाडे उत्पन्न होतात, पुढे ती झाडे वाळून लाकूड बनतात, ती लाकडे पुढे जळून म्हणजे परत मातीच पृथ्वीच होते। पृथ्वीपासून वेल होती, नाना जिनस फापावती, वाळून कुजोन मागुती, पृथ्वीच होये। पृथ्वीपासून वेली बनतात, नाना प्रकारे फळाफुलांनी विस्तार पावतात, त्या वेली पुढे वाळून अथवा कुजून त्यांची मातीच होते। नाना धान्यांची नाना अन्य, मनुष्य करीती भोजन्य, नाना वेष्ठा नाना वमन्य, पृथ्वीच होये। नाना प्रकारच्या धान्यांपासून अन्नाचे नाना प्रकार तयार करून माणसे त्यांचे भोजन करतात, त्या अन्नाची वेष्ठा अथवा ओक बनते म्हणजे मातीच होते। नाना पक्षादिकीय भक्षिल्य, तरी पुढे तैसेंची जाल्य, वाळून भस्म होऊन गेल्य, पुन्हा पृथ्वी अथवा ती धान्ये, फळे, पाने, फुले वगैरे पशुपक्ष्यादी भक्षण करतात, त्यांचेही पुढे तसेच विष्ठादी होते किंवा वाळून अथवा जळून भस्म वगैरे होते, म्हणजे परत माती पृथ्वीच होते। मनुष्य मरतांच ऐका, क्रिमी भस्म का मृत्तिका, ऐशा काया पडती अनेका, पुढे पृथ्वी। माणसे मेली की त्यांच्या प्रेतास कृमी भक्षण करतात, जाळल्याने भस्म होते अथवा पुरले तर मातीच होते। अशा प्रकारे अनेक शरीरांची शेवटी मातीच होते, म्हणजे पृथ्वीच होते। नाना तृण पदार्थ कुजती, पुढे त्याची होये माती, नाना किडे मरून जाती, पुढे पृथ्वी। नाना तृणे पदार्थ कुजून त्यांची माती होते, तसेच अनेक प्रकारचे किडे वगैरे मरतात, त्यांचीही माती होते। पदार्थ दाटले अपार, किती सांगावा विस्तार, पृथ्वी वांचून थार, कोणास आहे। जगात इतके असंख्य पदार्थ आहेत की त्यांचा विस्तार किती म्हणून वर्णन करावा, पण सर्वांना शेवटी पृथ्वीशिवाय दुसरा थारा नाही। झाडपाले आणि तृण पशु भक्षिता होते असेल, खातमूत भस्म मिळून पुन्हा पृथ्वी। झाडे, पालापाचोळा, गवत वगैरे पशु भक्षण करतात, त्याचे शेण होते, त्याचे खत होते, ते त्यांचे मूत्र भस्म आदी काहीही झाले तरी ती मातीच असते। उत्पत्ती स्थिती स्वारतेय, तेय पृथ्वीस मिळून जातेय, जितुक्या होत्या आणि जातेय, पुन्हा पृथ्वी। ज्याचा ज्याचा उत्पत्ती, स्थिती व संहार होतो ते सर्व शेवटी पृथ्वीतच मिसळून जाते। जितके उपजते आणि नाश पावते त्याची पुन्हा मातीच होते। नाना बीजांची रासी, विरढोने लागती गगनासी, पुढे शेवटी पृथ्वीसी मिळून जाती। अनेक बीजांच्या राशी उगवून वाढून गगनापर्यंत जातात, पण शेवटी त्या पृथ्वीतच मिसळून जातात। लोक नाना धातू पुरिती, बहुता दिवसा होये माती, सुवर्णपाषाणाची गती तैसीच आहे। लोक नाना धातू सोने, चांदी इत्यादी पुरून ठेवतात, पण दीर्घ काळानंतर त्यांची मातीच होते। सुवर्ण असो वा पाषाण, सर्वांची तीच गती आहे। मातीचे होते सुवर्ण आणि मृत्तिकेचे होती पाषाण, महाअग्निसंज्ञेय भस्मून पृथ्वीच होये। मातीचेच सुवर्ण होते, मातीचेच पाषाण होतात, मोठ्या प्रलयाग्नीने त्याचे भस्म होते, म्हणजे परत ते पृथ्वी तत्वच होते। सुवर्णाचे जर होतेय, जर शेवटी कुजोन जातेय, रस होऊन वितुळतेय, पुन्हा पृथ्वी। सुवर्णापासून जर तयार होते, ती पण शेवटी कुजून जाते आणि अग्नीने वितळून रस बनून परत पृथ्वी तत्वातच रूपांतर होते। पृथ्वीपासून धातू निपजती, अग्निसंज्ञेय रस होती, तया रसाची होये जगती कठीण रूपेय। पृथ्वीपासूनच सर्व धातू निपजतात, अग्नीच्या संपर्काने त्या रसरूप होतात, ते रस कठीण बनले की परत त्यांची पृथ्वीच होते। नाना जळासी गंधी सुटे, तेथे पृथ्वीचे रूप प्रगटे, दिवसेंदिवस जळ आटे, पुढे पृथ्वी। जलाला जो नाना प्रकारचा गंध येतो तो गंध म्हणजे पृथ्वीचेच रूप प्रगट होत असते। जसे दिवस जातील तसे जल हळूहळू आटते आणि पुढे पृथ्वीच उरते। पत्र्य पुष्प्य फळ्य येती, नाना जीव खाऊन जाती, ते जीव मरता जगती नेमस्त होये। पृथ्वीवर अनेक पत्रे, पुष्पे, फळे येतात, त्यांना अनेक जीव खाऊन टाकतात, ते सर्व जीव मरतात, तेव्हा निश्चितपणे त्यांची मातीच होते। जितुका कान्हिय जाला आकार, तितुक्यास पृथ्वीचा आधार, होती जाती प्राणीमात्र, शेवट पृथ्वी। जितका म्हणून आकार बनतो त्या सर्वांना पृथ्वीचाच आधार असतो, प्राणमात्र होतात आणि जातात, शेवटी पृथ्वी तेवढी उरते। हे किती म्हणून सांगाव्य, विवेक्या अवघेची जाणाव्य, खांजणी भाजणीचे समजाव्य, मूळ तेसे। याप्रमाणे किती वर्णन करावे, मनुष्याने विवेकाने सर्व समजून घ्यावे, उभारणी आणि संहारणीचे मूळ याप्रमाणे जाणून घ्यावे। आप आळून पृथ्वी जालू, पुन्हा आपिंच विराली, अग्नियोगेय भस्म जाली, म्हणून या आप जल आटून पृथ्वी झाली, ती परत जलातच विरली,
अग्नीच्या योगाने भस्म झाल्यामुळेच हे घडले. आप जालेय तेजापासूनी, पुढे तेजेय घेतले सोखुनी, ते तेज जालेय वायोचेनी, पुढे वायो झडपी. आप हे तेजापासून झाले, ते पुढे तेजानेच शोषून घेतले. ते तेज वायूपासून होते आणि पुढे वायूच त्याला विझवतो. वायो गगनी निर्माण झाला, पुढे गगनींच विराला, ऐसे खांजणी भाजणीला. बरे पहा, वायू गगनात निर्माण झाला आणि पुढे गगनातच लय पावला. याप्रमाणे उभारणी आणि संहारणीला जाणून घ्यावे. जेय जेय जेथे निर्माण होतेय, तेय तेय तेथे लया जातेय. येणेय रीतीय पंचभूतेय, नाश पावती. जे जे तत्व जेथे निर्माण होते, ते तेथेच लय पावते. याप्रमाणे पंचमहाभूते नाश पावतात. भूत म्हणजे निर्माण झालेय, पुन्हा मागुतेय निमालेय, पुढे शाश्वत उरलेय, परब्रह्म तेय. भूत म्हणजे जे निर्माण झाले आणि पुन्हा मागाहून लय पावले. पुढे फक्त शाश्वत परब्रह्म तेवढे उरले. तेय परब्रह्म जो कळेना, तो जन्ममृत्यू चुकेना. चत्वार खाणी जीवना, पुण्य घडे. त्या परब्रह्माचे ज्ञान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत जन्ममरण चुकत नाही. चार खाणीत नाना जीवयोनीत जन्म घ्यावा लागतो. जडाचे मूळ ते चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ, निश्चळासी नाही मूळ. बरे पहा, जडाचे मूळ चंचळ माया आहे आणि चंचळ मायेचे मूळ ते निश्चळ परब्रह्म आहे. त्या निश्चळाला दुसरे मूळ नाही, हे विचार करून जाणून घ्यावे. पूर्वपक्ष म्हणजे जालेय, सिद्धांत म्हणजे निमालेय. पक्षातीत जय संचलेय, परब्रह्म तेय. जगत झाले असून ते सत्य आहे हा पूर्वपक्ष आणि ते मिथ्या आहे हा सिद्धांत होय. या दोन्ही पक्षांहून जे अलिप्त, जेथे काहीच झाले नाही ते परब्रह्म सर्वत्र ओतप्रोत संचलेले आहे. हे अप्रचितीने जाणाव्य, विचार्य खुणेंसी बाणाव्य, विचारेन्वीण सिणाव्य, त्यांची मूर्खपण्य. अनुभवाने हे जाणावे आणि निरंतर अनुसंधान करून त्याची खूण बाणून घ्यावी. विचार न करता शिणत राहावे, हा मूर्खपणा होय. ज्ञानी भिडेने दडपला, निश्चळ परब्रह्म कैंचे त्याला, उगाच करीतो गलबला, मायेमध्ये. ज्ञानी असून जो मायेच्या भिडेने दडपला जातो, त्याला निश्चळ परब्रह्माची प्राप्ती कशी होणार? तो उगीच मायेमध्ये गलबला करीत राहतो. माया निशेष नासली, पुढे स्थिती कैसी उरली, विचक्षणीय विवरिली. पाहिजे स्वय, मायानी शेष नाहीशी झाली की पुढे काय स्थिती झाली त्याचा विचारवंताने स्वतः विचार केला पाहिजे. निशेष मायेचे अनिर्शन, होता आत्मनिवेदन, वाचांश नाही अविज्ञान. कैसे जाणावे, मायेचे निरसन पूर्णपणे ज्या वेळी होते, तेव्हाच खरे आत्मनिवेदन होते. त्यावेळी शब्दच उरत नाही, त्या विज्ञानाचे दुजेपणाने ज्ञान कसे व्हावे? लोकांचे बोली जो लागला, तो अनुमानेंच बुडाला, याकारणे प्रत्ययाला. पाहिलेंच पहाव्य, जो लोकांच्या बोलण्याने विचलित होतो, तो अनुमानामुळे कल्पनेमुळे ज्ञानापासून वंचित होतो. म्हणून पुन्हा पुन्हा अनुभवाचा, प्रत्ययाचा पाठपुरावा करीतच राहिले पाहिजे. इति श्रीदासबोधे गुफौशिष्य संवादे शाश्वत ब्रह्मनिरूपणनाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.